मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने गेल्या काही वर्षात स्त्रियांच्या सशक्तीकरणावर भर दिला आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महिलांना राजकारणात संधी मिळावी यासाठी केंद्रात महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतले आहे। यामुळे राज्यात पहिल्यांदाच महिलांची मतपेढी वाढल्याचे चित्र दिसत आहे। यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्याची गंभीर दखल घेत त्या दृष्टीने प्रचाराची आखणी केल्याचे दिसत असल्याचे शिवसेना नेता डॉक्टर नीलम गोरे यांनी म्हटलं आहे। पुण्यात शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। याप्रसंगी युवा सेना सचिव किरण साळी, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत उपस्थित होत्या। नीलम गोरे म्हणाले की विरोधकांकडून लाडक्या बहीण योजनेचा फक्त आर्थिक मोबदला महिलांना मिळतोय एवढाच अपप्रचार केला जात आहे। मात्र महायुती सरकारकडून लाडक्या बहिणीला समाजातील नागरिक म्हणून खरा हक्क मिळवून देण्यात आला आहे। स्त्रियांच्या आर्थिक विकासाचे दार उघडण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने केले आहे। त्यामुळे स्त्रियांच्यातील आत्मविश्वास वाढीस लागला आहे। तसेच स्त्रिया आता जागरूक झाल्याने त्या शासनाच्या योजना घरी घरी राबून योजना दूत बनल्या असल्याचं डॉक्टर गोरे यांनी सांगितलं। सांगायचं आहे की जवळजवळ 7 निवडणुका मी स्वतः लोकसभेच्या पाहिलेल्या आहेत। काहीमध्ये सर्वच निवडणुकांमध्ये प्रचार केलेला आहे आणि महिला मतदार त्यांची जागृती वाढावी म्हणून मी प्रयत्न केलेले आहेत। पण नेहमी एक प्रश्न आम्हाला विचारला जायचा की तो म्हणजे महिलांची व्होट बँक का नाही आहे असा महिला चळवळीतल्या लोकांना। आणि व्होट बँक म्हणजे काय तर जशी अमुक एका घटकांचे असते मतपेढी आणि ती मतपेढी त्यांचे प्रश्न करून दबावाचं राजकारण करतात आणि मग त्या मागण्यांना मान्यता मिळते। परंतु मला विशेष या निवडणुकीमधलं वैशिष्ट्य असं वाटतं आहे की महिलांनी असा दबाव कुठलाही अमुक एका प्रकारांनी न आणतासुद्धा त्यांच्या अपेक्षा त्यांना काय प्रकारांनी न्याय देता येईल याचा विचार करून महिलांना त्यांच्या गरजा ओळखून जे त्यांच्या प्रश्नाला गेले 2 वर्ष या सरकारने अनेक प्रकारांनी प्रतिसाद दिलेला आहे। हळूहळू महिलांचं NDAला होणारं मतदान वाढत गेलेलं दिसतंय आणि मला स्वतःला असं जाणवतंय, या चळवळीचा मी सातत्याने प्रवास महिलांच्या आंदोलनातला केलेला असल्यामुळे की महिला बचत गटांमुळे झालेलं स्त्रियांचं जाळं, ठिकठिकाणी आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी यांनी केलेलं काम, त्याचबरोबर रोजगार हमीवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये एकल महिलांची कामगार म्हणून असणारी संख्या, त्याचबरोबर शहराकडे झालेलं स्थलांतर पुरुष वर्गाचं आणि ग्रामीण भागामध्ये राहिलेल्या महिला मतदारांची संख्या काही मतदारसंघांमध्ये जास्त असणं, ह्या सगळ्या मुद्द्यांचा हातभार याला लागलेला आहे। त्याखेरीचा एक मुद्दा असा आहे की उच्च शिक्षणामध्ये आकडेवारी जर का पाहिली तर अनेक क्षेत्रामध्ये महिला जरी कमी असतील तरी उच्च शिक्षणामध्ये भारतामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलांचं प्रमाण तर आहेच, पण विशेष मला सांगायला पाहिजे की 0.02 जास्त आहे प्रमाण महिलांचं झालेलं, आकडेवारी जी आली आहे त्याच्यात। आणि SC वर्गाच्या म्हणजे मागासवर्गीय समाजाच्या महिला मुली आहेत त्याच्यामध्ये तर ते प्रमाण जे आहे ते मुलींचं प्रमाण अधिक दिसतं आहे देशाच्या पातळीवरती। त्यामुळे हे एक परिवर्तनाचं पर्व आहे आणि मला असं जरूर वाटतं आहे, कारण निवडणुकीच्या आधीसुद्धा मी अनेक ठिकाणी जाऊन आले, आजही मुंबईमध्ये आणि अनेक ठिकाणी मी पाहते, ग्रामीण भागातही अनेक भागांमध्ये असेल महिलांशी संवाद साधलेला आहे। तर मी या मतापर्यंत आलेले की महिलांची मतपेढी ही तयार झालेली आहे। आत्तापर्यंत व्होट बँक अशी नव्हती तशी स्त्रियांची व्होट बँक तयार झालेली आहे आणि त्या मतपेढीशी संवाद साधण्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलेल्या कामामुळे जसं एक प्रतिसाद मिळतो आहे ठिकठिकाणी, तसंच केंद्राने जे काम केलं होतं तर ते काम रुजत गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपल्याला महिलांमधला उत्साह आणि वाढता सहभाग दिसतो आहे। आणि म्हणून असं कुठेतरी सगळ्यांना वेठीला धरून दबाव गटाचं राजकारण आम्हाला कधीच करायचं नव्हतं, नाही तर आम्ही स्वतंत्र लढण्याच्या संदर्भामध्ये अनेक वेळेला महिलांचं मतदान वाढावं म्हणून खूप प्रखर भूमिका घेतलेली आहे। परंतु स्त्रियांच्या प्रश्नाची दखल घेण्याची गरज आज राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाला दिसते आहे आणि विशेष म्हणजे जे पक्ष लोकसभेमध्ये महिलांच्या प्रश्नावरती त्यामानाने मौन होते ते सुद्धा आता म्हणायला लागलेले आहेत की आम्हीसुद्धा लाडक्या बहिणींना 3000 रुपये देऊ, त्याचबरोबर महालक्ष्मी योजना करू। या सगळ्या गोष्टींवरती माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब यांनी समाचार घेतलेला आहे म्हणून मी द्विरुक्ती करणार नाही। पण एक प्रश्न सातत्याने मला दिसतो आहे की आम्ही लाडक्या बहिणीच्या प्रश्नावर बोलतो आहे, त्याला लाडक्या बहिणीला 1500 रुपये देणं एवढ्याच 5 शब्दामध्ये ही योजना आहे असा गैरसमज जो पसरवला जातो आहे। तर आमचं निरीक्षण असं आहे की लाडक्या बहिणीच्या
मुळे महिलांचा नागरिक म्हणून काय अधिकार आहे हे समोर आलेलं आहे. केवळ महिला म्हणजे 16 ते 35 वयोगटातल्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आणि कुटुंब नियोजनासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायचा किंवा रक्त नाही शरीरामध्ये म्हणून लोहाच्या गोळ्या देण्याची व्यक्ती त्याच्या पलीकडे पाऊल पडलं आणि नागरिक म्हणून त्यांच्या अधिकारांची जाणीव होत असतानाच स्त्रियांना या निमित्ताने सरकारच्या विकासाचं दार उघडलं जातं आहे याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आम्हाला घरांमध्ये गेल्यावर स्त्रिया सांगतायत की माझ्या सासूला नसेल आता योजनेचा लाभ मिळाला तरी मी वयोश्री योजनेत जाऊन त्यांचा अर्ज भरून घेईन की जेणेकरून त्यांना मदत मिळू शकेल. माझ्या सासऱ्याला दिसत नाही तर चष्मा आम्ही मिळवून घेऊ. अशा गोष्टीसुद्धा स्त्रियांना त्या आता घरामधल्या एका अर्थाने योजना दूत झालेल्या आहेत असं मला वाटतं. आणि व्होट बँकेच्या बरोबर एक प्रश्न विचारला जातो. एका दैनिकाने आज सर्वेक्षण पण केलेलं आहे आणि त्याच्यात ते म्हणत आहेत की काही महिला म्हणत आहेत असं की सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा. मान्य आहे, योग्य आहे आणि हा सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहेच, याच्यात काही शंका नाही आहे. परंतु काल नाशिकला बोलत असताना मी सांगितलं की 2014पर्यंत जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं तर त्यावेळेला महिलाविषयक गुन्ह्यांमध्ये कन्व्हिक्शन रेट दोषसिद्धीचा दर आहे तो 4 ते 5% होता आणि सामाजिक स्वरूपाचे गुन्हे मग ज्याच्यात हुंडाबळी किंवा बलात्कार याच्यात तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये 2.5% दर होता दोषसिद्धीचा दर. म्हणजे काय, 100 जर का गुन्हे झाले तर 97 गुन्ह्यांमधले आरोपी निर्दोष सुटत होते, 2 ते 3 लोकांना फक्त शिक्षा होत होती. या उलट सन्माननीय देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर त्यांनी 16 कारणं शोधून काढली कशामुळे केसेस वीक होतात आणि त्याच्यामुळे सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये 45% हा दर वाढला. अर्थात सामाजिक गुन्ह्यांमध्ये तो 25 ते 26% आहे आजसुद्धा, पण 2.5%वरून 25 ते 26% दर वाढवण्याचं कार्य की ज्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा होऊ शकते याचंसुद्धा काम या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. आणि विशेष मला सांगायला पाहिजे की काही लँडमार्क जजमेंट्स ज्याला आपण म्हणून तशी मिळालेली आहेत की ज्यामध्ये कुरळपच्या सांगलीच्या केसमध्ये आश्रमशाळेमधल्या मुलींवरती शिक्षक आणि प्राध्यापकांनीच जेव्हा अत्याचार केले होते तर त्या घटनेच्या मधली कन्व्हिक्शन झालं तर त्यामध्ये 3 वेळेला जन्मठेप, एका आरोपीला 3 वेळेला जन्मठेप हा शिक्षा झालेली आहे. त्याच्यानंतर पॉक्सोमधल्या काही केसेसमध्ये आमच्या ओळखीतल्या काही केसेस आहेत ज्या आम्ही हाताळल्या होत्या त्याच्यामध्ये 8 वर्षाची 10 वर्षाची शिक्षा झालेली आहे. नुकसान भरपाई म्हणून त्यांना काही दंड लावण्यात आलेला आहे. आणि मनोधैर्य योजनेमधून जवळजवळ 35-36 कोटी रुपये या महिलांना मदत म्हणून मिळालेले आहेत की जे केस झाल्या त्यांना मदत दिले जातात. अशा वेळेला का विरोधक राजकारण करत असतील या प्रश्नाचं, तर याचं मला कारण असं वाटतं की घटना घडली की त्याच्यावर टीका करणं, त्याच्या पलीकडे जाऊन जे त्या घटनांच्यामध्ये काम करायचं असतं, म्हणजे घटना घडल्यापासून ते दोषसिद्धी होईपर्यंत समुपदेशन करणं, तिला चांगला वकील मिळतोय की नाही बघणं, तिच्या शिक्षणाचं काय झालं हे बघणं, याच्यावरती स्पष्ट मला सांगायला हरकत नाही आहे की विरोधी पक्षांच्यापैकी अगदी तुरळक सन्मानाने अपवाद सोडले तर कोणीही काम करत नाही. त्यामुळे इथे झालं की त्यावेळेला सरकारचे वाभाडे काढायचे, बोलायचं आणि त्याच्यानंतर त्या मुलींचा आपण पाहिलं तर 100 मुलींच्यापैकी 4 मुलींपर्यंतही कोणी पोचलेलं नसतं. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं स्त्री आधार केंद्र म्हणून आणि शिवसेनेचे आमदार आणि उपसभापती म्हणून मला शक्य होईल त्या ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी जाते आणि भेटते. पण शेवटी एका व्यक्तीला मर्यादा असतात.